तर तिकडे वसई विरारमध्ये सुद्धा पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। विरारच्या पश्चिमेतील युनिटेक सोसायटीमध्ये 35 ते 40 इमारती पाण्याखाली गेल्याची माहिती आहे। इमारतींच्या तळमजल्यावर हे पावसाचं पाणी साचलेलं आहे। पूर्ण परिसर जलमय झालाय आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचे मोठे हाल होतात। आपण पाहू शकतोय वरून धोधो पाऊस सुरू आहे आणि संपूर्ण परिसरात पाणीच पाणी दिसतंय। एखाद्या तळ्याचं नदीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला प्राप्त झालेलं आहे। वाहनं सुद्धा पाण्याखाली आहेत। मी आता आहे विरार पश्चिमेच्या युनिटेक या सोसायटीच्या परिसरामध्ये। आपण बघू शकता की मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पूर्ण सोसायटीमध्ये जवळपास मांडी इतकं पाणी जे आहे हे साचलेलं आहे। माझ्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपण या ठिकाणी शाळा आहे। सकाळी मुलं ही सर्व शाळेमध्ये आलेले आहेत। हा जो पूर्ण परिसर आहे हा तलावात बसलेला आहे की तलाव या सोसायटीमध्ये झालेला आहे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।